नमस्कार, मी लक्ष्मी आदोडे या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आहे चंपाषष्ठी आणि आम्ही निघालो आहे जेजुरीला. तर इथं आम्ही चाललो आहे. तर इथं आम्ही जेजुरीमध्ये पोचलो आहे आणि आज आम्ही जाणार आहोत जुन्या गडावर. कडेपठार असं नाव आहे जुन्या गडांचं खंडोबाच्या. आणि तिथं निघालो तर आम्ही ना तिथे खाली दर्शन घेऊन वरती चढायला सुरुवात केलेली आहे. आणि इथं आम्ही सर्वजण होतो, नणंद नंदोई, 2 मुलं आणि आम्ही दोघंजण, असे आम्ही 6 जण होतो. आणि आम्ही मस्त असं चढायला सुरुवात केली. छान असा परिसर जेजुरीचा. आणि हा आहे ना नवीन गड आहे. तर इथून असा हा नवीन गडाचा व्ह्यू असा दिसतो. आणि छान डोंगर रांगेमध्ये असे जेजुरीचे खंडेराव जाऊन बसलेले आहेत. आणि चंपाषष्ठी आज म्हणजे 6वा दिवस उपवासाचा. आणि जशी अमावस्या होती ना तर तसे उपवास चालू होते. तर खंडेरायाचे 5 दिवसाचे. तर ज्यांचे मान्यता आहे कुळदैवत, तर पूर्ण महाराष्ट्राचं असं आपण समजून घ्यायचं की अर्ध्या महाराष्ट्राचं कुळदैवत खंडोबा आणि तुळजाभवानी. अर्ध्या महाराष्ट्र म्हणजे 2 कुळदैवत महाराष्ट्राचे खूप प्रसिद्ध आहेत, तुळजाभवानी आणि खंडोबा. तर भक्त इथं येतात, आपापल्या कुलधर्मचाराप्रमाणे इथं पूजा करतात, हे करतात आणि जातात. ज्याला शक्य येते तर ज्याला शक्य नाही आहे ते नाही येत, ते घरीच करतं. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चंपाषष्ठी उत्सव हा बनवला जातो. आणि इथं आम्ही वरती चढलो तर चढतोय हसी मजाक करत करत, कारण की खूप चढायचं आहे तर दम पण भरतोय भरपूर. तर आपलं हसत खेळत असं आम्ही चढतोय. आणि आम्ही इथं आहे ना काही वनस्पतीचा पण शोध लावतो. इथं काय काही वनस्पती आपण ह्या डोंगरामध्ये खूप सारे वनस्पती आपल्या आयुर्वेद दडलेलं आहे, त्याची आपल्याला भरपूर माहिती नाही आहे. पण भरपूर काही आपल्या निसर्गाने आपल्या भोवतीच ठेवलेलं आहे, पण आपल्याला ते कळत नाही ना, आपण डॉक्टरकडे इलाज करायला जातो. तर अशा प्रकारे बघा किती छान असा व्ह्यू आहे. आणि असं करून आम्ही चढतोय, थोडं थांबतोय, चढतोय, थोडं थांबतोय, कारण की चढायला खूप आहे ना तर दम भरतोय. इथं एक आहे ना बोरीचं झाड आहे आणि त्याच्या छान असं चिमणीनं घरटं केलेलं आहे बोरीला झाडावर त्या पक्ष्याचं. आणि इथून हा नवीन गडाचा व्ह्यू बघा असा दिसतो. किती छान दिसतोय नवीन गड. आणि खूप दूर दिसतो इथून वरती चढल्यावर, कारण की आम्ही अर्ध्यात पण नाही चढलो तर अजून खालीच येतं. आणि इथं खंडोबाचं असं घोड्याचं हे प्रतीक लावलेलं आहे. तर तिथं आम्ही दर्शन घेतलं. आणि इथं काय मान्यता आहे माहिती नाही, पण दगडं एकावर एक रचायचे, असे 5 दगडं रचायचे असं मानतात. आता बघूया. इथं माझ्या नणंदने अदुगल चालू केलं होतं दगडं रचायला, त्याने चालू ठेवलं आणि हे झालं. तर मग मी पण म्हटलं चला आपण पण रचून घेऊ. तर मी पण रचून घेतले आणि दर्शन घेतलं. तर देवाच्या मनात, आपल्या मनात काय भाव आहे तो मनात धरून हे दगडं रचून घ्यायचे. आणि रचून झाले की माझ्या नंदाचे खूप सारे प्रयत्न झाल्याच्या नंतर आमच्या ताईचे हे दगडं रचणं झाले. आणि त्याचे रचणं झाल्याच्या नंतर आम्ही पुढे निघालो. आणि चढत चढत आम्ही असंच हसत खेळत चढत पुढे आलो. थोडं बसतो, थोडं चढतो, थोडं बसतो, थोडं चढतो, थांबतो, असा आमचा हा प्रवास होता आजचा. आणि ना फोटो काढायला येतच नव्हते. खूप विनंती केली. नंतर मग फोटो काढायला आले आणि आमचा फोटोशूट झाला ना आम्ही निघालो पुढं. आणि पुढं निघाल्याच्या नंतर आहे ना आमची हसी मजाक चालू होती. तर इथं असं मानलेलं होतं नाही का, जेव्हा खंडोबाचं लग्न झालं तेव्हा खंडोबारायांनी म्हाळसा देवीला पूर्ण गड चढून असं उचलून नेलं होतं. तर इथं आमची तीच चालू होतं की उचलून घ्या, उचलून घ्या. आताच्या जमान्यात कोणाला उचलून घेता येते नाही का. तर अशा प्रकारे आम्ही असं हसी मजाक खेळत वरती आलो. आणि आता आमचं थोडं राहिलेलं आहे चढायचं. तर आम्ही असं आलो ह्या प्रकारे. आणि आमचा कॅमेरामॅन आहे ना दुसऱ्याच रस्त्याने घुसून गेला ना, आम्ही गेलो दुसऱ्या रस्त्याने. तर आमचा हा कॅमेरामॅन डोंगराने चालला आहे बघा, तुम्ही इथं बघू शकता. असं हे ना. आणि ह्या अशा प्रकारे आम्ही वरती आलो. आता इथून आहे ना जास्त चढाई नाही आहे, थोडीशी सपायचाच आहे. पण इथं आमच्या कॅमेरामॅनला आहे ना जायचं होतं बुरुजावरती, तर ते गेले बुरुजावरती. इथं एक मध्ये बुरुज आहे
आणि तिथून पूर्ण असा जेजुरीचा व्ह्यू दिसतो. तर हे अशा प्रकारे बघू शकतात तुम्ही इथं जेजुरीचा व्ह्यू. खूप छान, खूप सुंदर दिसतं. निसर्गाचा रम्य परिसर असा हा खंडेरायाचा डोंगर, कडेपठार. आणि इथं आहे ना 5 दिवसाचा उपवास असल्यामुळे लोक तळी भरण्याचा कार्यक्रम करून मग नंतर उपवास सोडतात दर्शन घेऊन. आणि जेव्हा महादेवाने अवतार घेतला होता खंडेरायाचा, तो मणिमल्ले राक्षसांचा वध करण्यासाठी, तर हे युद्ध हे ना 6 दिवस चाललं होतं. तर म्हणून 5 दिवस उपवास आणि 6व्या दिवशी हा युद्धाची सांगता झाली, संपलं होतं. आणि त्या युद्धाच्या दिवशी 6व्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दिवशी मणिमल्ल्याचा वध झाला होता आणि तो विजयाचा असा दिवस ठरला, म्हणून चंपाषष्ठी असंही नाव षष्टीला आहे. आणि ह्या दिवशी ना सगळे असा उत्साहाने चंपाषष्ठी उत्सव साजरा करतात. आणि अमावस्यापासून देव पानावर बसवल्या जातात आणि 5 दिवसाचा उपवास केला जातो, म्हणजे 6 दिवसाची ही नवरात्रही मानल्या जाते. तर इथं आहे ना आम्ही काय थोडेसे फुलं घेऊन पुढे आलो. हे बघा इथं अशा दुकानी येतं, त्याच्यामुळं इथं त्या गाढवाचा उपयोग केला जातो. काही नाही का सामान वरती आणायला, इतक्या वरती तर काही सुविधा नाही आहे घेऊन यायला. तर इथं वीरभद्राचं मंदिर आहे. इथं महिलांना प्रवेश नाही आहे, तर इथं लांबूनच महिलांनी दर्शन घ्यायचे आणि जायचं. तर आम्ही ते फुलं तोडून आणले रस्त्यातून. आणि इथं आमचं आहे ना चालू होती फुलाची पेंटिंग करणं. इथं आमच्या दादाला उगाचच मारून पेंटिंग बनवता येतं, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हसी मजाक सगळे त्याचे काय मारून घेत आहे. घरी तर मारता येत नाही, मग असं हे करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही. आणि मग आमची थोडी हसी मजाक झाली ना आम्ही पुढे निघालो. ज्यांचे कुलामध्ये आहेत ना पानावरती देव बसल्याच्या नंतर उपास पकडल्या जातात 5 दिवसाचे आणि ते आजच्या दिवशी सुटतात. तर ज्यांचे शक्य आहे ते जेजुरीला येतात, ज्याचं नाही शक्य ते घरीच देव बसून तळी भरणीचा कार्यक्रम करतात. तर आम्ही तर काय आज जेजुरीला आलो तर आम्ही इथं तळी भरणीचा कार्यक्रम करणार आहेत. आणि पुढे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये घुसलो. हा मंदिराचा व्ह्यू. आणि इकडे काय होम हवन चालू होतं ना, म्हणून धूर चालू होता सगळा. आणि इथं भरपूर गर्दा होता. हे आपलं खंडेरायाचं मंदिर. आणि सगळीकडे भंडारा म्हणतात ना, सोन्याची जेजुरी. तिथं आम्ही ना इथं तळी भरून घेतोय अशा आमच्या. आणि नंतर आम्ही दर्शनाला बारीला लागणार आहेत. तर इथं तळी भरल्याच्या नंतर आहे ना प्रसादासाठी भरीत आणि रोडगा म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी छोटे छोटे निवेद केलेले असतात, त्याला रोडगा म्हणतात. तर तो प्रसादासाठी खाल्ला जातो, कारण की त्याच्यावर लाजमा आणि उपवास पण त्याच्यावरच सुटतो. तर इथं हे बघू शकतात तुम्ही, तळी भरून घेतली आणि भरीत आणि रोडगा मस्त खाऊन त्याचा प्रसाद खाऊन झाला आहे. आणि आता आम्ही ना रांगेला लागणार आहोत दर्शनासाठी. तर इथलं आमचं आवरून आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये जातो, कारण की आम्हाला खूप उशीर झालेला आहे वरती चढायला आधीच तर. आणि इथं आम्ही असं रांगेत लागलो आहे आणि लगभग आम्हाला आहे ना 1 ते 1.5 तास असा रांगेमध्ये गेलेला आहे. आणि आम्ही दर्शनासाठी पुढे आलो. तर इथं बघितलं आहे ना, नाही का आपल्या महाराष्ट्राच्या कुलदैवत म्हणजेच खंडेराव महाराज हे कडेपठार स्थान खूप जुनं आहे. आणि इथं आहे ना सरकारने काय करायला पाहिजे, थोडी सुविधा करायला पाहिजे, जीर्णोद्धार करायला पाहिजे मंदिराचा. आणि इथं जास्त व्यवस्था नाही आहे. आणि इथं ही ध्वनी आहे ना का चालू राहते मंदिराच्या पुढं. तर इथं आम्ही दर्शन घेऊन पुढे गेलो होतं. आणि इथं कैलासावरून 2 नंदी आलेले आहेत. तर इथं 2 नंदी पण आहेत बाहेर. आणि खूप छान असं मंदिर सजवलं आहे, खूप छान वाटतं. आणि ओरिजिनल फुलांनी सजवलं होतं. आणि इथं आहे खंडोबाचा कुत्राच म्हणजे वाघ आहे. ह्याचं दर्शन घेऊन आतमध्ये जायचं. आणि आपल्याला आहे ना आतमध्ये व्हिडिओ
काढायला मनाई आहे, म्हणून काय देवाचे दर्शन तुम्ही इथूनच घ्या, आपल्याला आतमध्ये काय मंदिरात कॅमेरा नेता येणार नाही. तर आमचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि होम दर्शनासाठी इकडं मागे आलो. तर मागे आम्ही होम दर्शन घेतले आणि इथं तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथले पण दर्शन घेतले. तर आमचा कॅमेरामॅन आहे ना तुळजाभवानीच्या मंदिरापासून बाहेरच निघून गेला. तर आम्ही बाहेर दर्शन घेऊन मस्त आलो होतं आणि इथं आम्ही उपास सोडायला म्हणजे जेवण करायला बसलो होतो. तर सोबत आणलं होतं काही आणि तिथला काही प्रसाद असं मिळून आम्ही जेवण करून घेतले छान. आणि आमचे जेवण होईपर्यंत आमचा कॅमेरामॅन गेला हिंडायला कॅमेरा घेऊन दुसरीकडे, पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. मागे पण मंदिर येतं खूप सारे आणि इकडं पण खंडेरायाचा घोडा असा आहे दरीच्या कडीला आणि खूप छान असा बघू शकतात असा डोंगर परिसर खूप छान आहे. कडेपठार डोंगर असं फिरायसारखं स्थान आणि खूप शांतता वाटते मनाला. तर नक्की एकदा या, नक्की भेट द्या जेजुरीच्या खंडेराय कडेपठार ह्या स्थानला. आणि आमच्या तिथून फिरून आम्ही काय केलो, निघालो वापसीचा, आमचा वापसीचा प्रवास चालू झाला आणि परत निघालो. तर इथं काय भंडाऱ्यामध्ये पाय सर्व भंडाऱ्यामुळं झाल्यामुळं आहे ना चप्पल वरतून पाय घसरत होते. तर मी काय केलं, हातामध्येच चप्पल काढून घेतली आणि बिना चप्पलचं गड उतरायला सुरुवात केली. तर इथं असंच आमचं हसी मजाक खेळत आम्ही परत गड उतरायला चालू केलं आणि छान आमचे दर्शनं पण छान झाले खंडेरायाचे आणि छान वाटलं मनाला पण. उपवास सोडून आम्ही असं छानपैकी निघालो आणि इथे ना गोंधळी मस्त छान गाणं गात होता खंडेराव महाराजांचं. तर आपापल्या परीनं भक्त इथं येतात, आपापले काय जे मनामध्ये असतात ते घेऊन येतात. आनंदाने कोणी चढतात, कोणी उतरतात. आता आमचं उतरणं चालू आहे. अजून पण लोक चढतात दर्शनासाठी, कारण की आज खूप गर्दा असतो. नवीन गडावर तर खूप गर्दा असतो. जुन्या गडावर तरी कडेपठार इथं थोडासा कमी गर्दा असतो, कारण की चढ जास्त आहे म्हणून कोणी इकडे येत नाही. आणि नवीन गडाला काय डायरेक्ट ती गाडी जाते वरती आणि पायऱ्या पण थोड्या आहेत म्हणून तिकडून जातात. तर आम्ही जाताना इथं आहे ना बानुबाईचं दर्शन घेणार आहोत. इथं आहे बानुबाई. तर इथलं आमचं बानुबाईचं दर्शन झालं ना आम्ही निघालो खाली आणि आम्ही आता चाललो आहे रस्त्याने परत. आणि आमचे दर्शन झाले ना. आमचा हा दिवस असा झाला. तर कसे वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.